नाशिकच्या आश्रम शाळेमध्ये 9वीच्या विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिलाय। कळवणच्या सप्तशृंगी गडाजवळच्या आश्रम शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा अल्पवयीन आरोपी मुलीचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय। याच प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहात आहे। आश्रम शाळेच्या देखरेखीवर त्यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आश्रम शाळेतील दोषींवर आता यानंतर कारवाई होईल। आश्रम शाळेत घडलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन आणि तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप पाटील यांच्याकडून। प्रदीप, हे नेमकं काय चाललंय नाशिकमध्ये असा सवाल आहे। सप्तशृंगी गडाजवळचा हा आश्रम शाळेतला धक्कादायक प्रकार आहे, काय पुढची कारवाई आहे? नक्कीच कस्तुरी, संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरलेला दिसून येत आहे। ही जी घटना आहे ही कळवण तालुक्यातील एका सप्तशृंगी गडाजवळील आश्रम शाळेतील घटना आहे। इयत्ता 9वीत शिकणारी जी मुलगी होती तिनेच बाळाला जन्म दिलेला आहे अशी जी घटना आहे ही समोर आलेली आहे। व जो आरोपी आहे त्यालाही अटक केलेली आहे व बाल सुधार गृहात येथे पाठवण्यात आलेले आहे। मात्र ह्या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण गुन्हा दाखल केलेला आहे व जे आयुक्त आहेत त्यांनीही असे आश्वासन दिले जे पुढील जे दोषी आहेत त्यांनाही अटक करण्यात येईल। बरं, धन्यवाद प्रदीप दिलेल्या माहितीसाठी। नाशिकमधली ही धक्कादायक घटना, 9वीत शिकणारी मुलगी गरोदर राहिली आणि तिनं बाळाला चक्क जन्म दिलाय। 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधार गृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे।